ज्ञानोबाऱ्यांच्या मातोश्रीनी आणि पूजनीय पिताश्रीनी हो आता गोविंद पंत आणि नीराबाई आपेगाव यांचे पुत्र हे विठ्ठल पंत जन्मताच उदासीन वृत्ती आणि ती उदासीन वृत्ती उदासीन वृत्ती असताना त्यांनी सर्व शास्त्र अध्ययन केलं पैठणला। शास्त्र अध्ययन केल्यानंतर तो अध्ययनाचा अनुभव घेण्यासाठी तीर्थाटन केलं पाहिजे म्हणून विठ्ठल पंतांनी सांगितलं आई बाबा मी तीर्थाटन करू म्हटले अवश्य कारण अनुभव त्याच्याशिवाय येत नाही म्हणून माणसाने फिरलं पण पाहिजे। जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तू गावाकडची वाट पाहे तीर्थयात्रे जाय सुकू नको गेलं पाहिजे तीर्थयात्रेला। आणि विठ्ठल पंत तीर्थयात्रेला गेले निघाल्यानंतर द्वारका बालुका तीर्थ असं वर्णन आहे बरं का सर्व हो बालुका तीर्थ गिरनार हे करत 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 पूर्वेकडचा भाग करत सप्तशृंगीला आले। सप्तशृंगीवरून भीमाशंकर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि भीमाशंकर करून आळंदीत आल्या। आळंदीत आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर शिवपीठ हे जुनाट त्या भगवान शिवांचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून मंदिराला परिक्रमा करून हो पिंपळाच्या तिथे आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील सिद्धोपंत या सिद्धोपंतांनी विठ्ठल पंतांना बघितलं तेजपुंज चेहरा दिसला कारण तपानी माणसाकडे तेज येत हां चेहऱ्यावरच माणसाची प्रसन्नता दिसते आणि ते स्वरूप बघितलं आणि विचारणा केली कुठून आलात कोणतं गाव आहे आपलं नामावधी अभिधान काय आहे कुठे जायचं आहे मार्गक्रमणा कुठे करायचे आहे अनेक प्रश्न विचारल्यानंतर विठ्ठल पंतांनी अगोदर वयस्कर दिसले ज्येष्ठ वरिष्ठ दिसल्यामुळे त्यांना अगोदर नमस्कार केला चरणावरती दंडवत घालताना मग आपला परिचय द्यायला सुरुवात केली। आपेगाव माझं गाव माझ्या वडिलांचं नाव आहे वडिलांचं नाव सांगितलं आईचं नाव सांगितलं गोविंद पंत नीराबाई माझ्या आईचं नाव वडिलांचं नाव गोविंद पंत कुठे चाललात म्हणजे तीर्थयात्रा करत करत आलो पुढे दक्षिणेकडे मला जायचं आहे रामेश्वर जगन्नाथकडे म्हणजे मग चला आमच्या घरी घेऊन गेले। घरी घेऊन गेल्यानंतर आदर आतिथ्य झालं म्हटले आजच्या दिवस आमच्या तिथे मुक्काम करा। आता कथा आहे का अगदी सरळ कथा सांगतो मी तुम्हाला। आज आमच्या तिथे विश्राम करा तुळशीच्या ओट्यावरती विठ्ठलपंत म्हणून वारकऱ्यांनी लगेच कुणाच्या घरात जाऊ नसतं हो काही वारकरी म्हणतात काय चले काका काय चले मामी काय चले मावशी आपण बाहेर खुर्चीवर बसायचं ते चहा आणून देतील आपल्याला पाणी आणून देतील आपल्याला भोजन आणून देतील कुणाच्या घरामध्ये कधीच लगेच प्रवेश नाही केला पाहिजे। ओट्यावरती बसवलं आणि मग आदर आतिथ्य झालं नाही मी तिकडे पाहू नका मी कुणाच्या उद्देशाने नाही म्हणत मी सहज काही कोणी काढतं आशे महाराज विठ्ठल विठ्ठल आदर आतिथ्य झालं भोजन झाला भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज विश्राम इथेच करा विश्राम केला रात्री ओट्यावरती तुळशीच्या आणि त्याच रात्री सिद्धोपंतांना भगवान पांडुरंगाने हो स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की जे आज तुमच्या घरी विश्रामाला थांबलेत ना त्यांना तुमची कन्या सालंकृत देऊन टाका। सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वप्न पडलं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं मग हे खरं असलं पाहिजे। आमचे ब्रह्ममुहूर्तावरचे खरं ठरत नाही याचं कारण आपलं स्वप्न नसतं हो स्वप्न सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पडल्यानंतर ते खरं होतं असा सिद्धांत पण आहे त्रिजटेचं रामायणामध्ये सिद्ध झालं हो। आणि मग ते स्वप्न विठ्ठलपंताला सिद्धोपंतांनी सांगितलं की मला भगवंतांनी रात्री निद्रेमध्ये असताना सुषुप्ती अवस्थेमध्ये असताना व स्वप्नावस्थेमध्ये मला हा दृष्टांत दिलेला आहे तुम्ही माझ्या कन्येचा स्वीकार करा। त्यांनी सांगितलं हे तर माझ्या वडिलांचं काम आहे ते आले पाहिजे त्यांची बैठक बसली पाहिजे आणि मग हा तुमचा विषय झाला पाहिजे मी तीर्थयात्रेसाठी चाललो आहे मी हे स्वीकार करू शकत नाही। म्हणजे ठीक आहे जर तुम्ही आजच आमच्या घरी इथे मुक्कामाला राहा आणि आज तुम्हाला जर भगवंतांनी तुमच्या स्वप्नात येऊन जर हे खरं सांगितलं तर माझ्या मुलीचा स्वीकार कराल। विठ्ठलपंत म्हणले तयार आहे। त्याच रात्री पुन्हा विठ्ठलपंतांना म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या पूजेने पिताश्रींना भगवंतांनी स्वप्नात येऊन सांगितलं की हो सिद्धोपंतांची जी कन्या आहे तिचं पाणी ग्रहण करा कारण मला तुमच्या उदरी जन्माला यायचं आहे। आणि सकाळी उठल्यानंतर ते स्वप्न आपल्यालाही पडलं म्हणून त्यांनी सिद्धोपंतांना सांगितल्यानंतर ठरलं महाराज। आणि मग रुक्माई मातेचा आणि सिद्धोपंतांचा हो सालंकृत पद्धतीने विवाह संपन्न झाला। विवाह संपन्न झाल्यानंतर मग आता जायचे पंढरपूरला
विवाह झाला कोणत्या महिन्यामध्ये? आषाढ महिन्याच्या अगोदर कोणता महिना? हा आणि मग आषाढी आली. आषाढीमध्ये सर्व वारकरी निघाले. मग विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना सांगितलं माझ्या पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे, आम्ही पण येतो चला. सर्व परिवारच पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, विधित्व हरिकथा, शॉर्टकट सांगतोय. आणि मग भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं मला आता पुढची यात्रेला जायचं आहे. मग पुढच्या यात्रेला निघाले. रामेश्वर जगन्नाथ करून दक्षिणेकडची यात्रा करून पुन्हा आळंदीत आली. आळंदीत आल्यानंतर आता आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आहे. सिद्धोपंतांची आज्ञा मागितली. सिद्धोपंतांनी सांगितलं मीही तुमच्यासोबत येतो. सर्व परिवार इथला आळंदीतून घेऊन लगेच आपेगावला गेले. कारण ज्ञानोबारायांच्या आजोबांचं गाव, वडिलांचं गाव म्हणजे आपेगाव. म्हणून तर संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. विठ्ठल विठ्ठल आपेगावला गेल्यानंतर आपला मुलगा विवाहबद्ध होऊन आलेला आहे. नीराबाई आणि गोविंदपंतांच्या आनंदाला पारावार नाही. अनेक दिवस तिथं दोघंजणही राहिले. गोविंदपंत आणि गिरिजाबाई आळंदीला निघून आल्या. कालांतराने गोविंदपंत आणि नीराबाईचं देहावसान झालं. मग आता वडील गेले. पहिली त्यांची उदासीन अवस्था. म्हटले आता माझं मन लागत नाही प्रपंचात. भगवंताने सांगितलं की माझ्या उदरी जन्माला येणार, अजून तर काही आले नाही. 12 वर्ष झाले अजूनही माझ्या उदरी येत नाहीत. मग ते निवर्तले हे कळाल्यानंतर सिद्धोपंत आपेगावला जाऊन विठ्ठलपंत आणि रुक्माई मातेला आळंदीला घेऊन येतात. आळंदीला घेऊन आल्यानंतर इथे अनेक दिवस गेले, परंतु अजून भगवंताने जो काही स्वप्नामध्ये साक्षात्कार केला त्याचा काही सिद्धी होत नाही आहे. करावं काय? मग दररोज विठ्ठलपंत म्हणायचे रुक्माई मातेला मी संन्यास घेऊ. आता दररोज विचारल्यानंतर मनुष्य एक दिवस वैतागून म्हणू शकतं की महाराज हा जा घ्या. एक दिवस विचारलं मी संन्यास घेऊ का? सांगितलं हा जा घ्या. बोलाला आणि फुलाला गाठ, आपल्या बाबांचं वाक्य. लगेच महाराज विठ्ठलपंत निघाले सरळ काशीला जाऊन रामानंदाकडे संन्यास दीक्षा स्वीकारली. संन्यास दीक्षा स्वीकारल्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर आपले पतिदेव नाही आहेत. मग पतिदेव कुठे गेले? त्यांच्या विराहामध्ये. कारण जिय बिनु देह नदी बिन गारी तैसियानाथ पुरुष बिन नारी. नदीला पाण्याशिवाय शोभा नाही पतंगे मामा. हो, नदीत पाणी नसेल तर ती शोभून दिसत नाही. तसं स्त्रीचा पती जर नसेल तर ती शोभून दिसत नाही. तैसी अनाथ पुरुष बिन नारी. हो, मग पुन्हा पतीची प्राप्ती व्हावी यासाठी रुक्माई मातेने सुवर्ण पिंपळाच्या दररोज 1.25 लाख प्रदक्षिणा कराव्यात. कारण देवतरू आहे ना तो. सुवर्ण पिंपळाच्या दररोज 1.25 लाख प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि त्या प्रदक्षिणा करता करता एवढा पुण्याचा संचय झाला. हो, भगवंताला रुक्माई मातेच्या. म्हणून तर ज्ञानोबाऱ्याने ते स्मरण ठेवूनच सकळ तीर्थाची धुरी बोवी लिहिली. हो, कारण माझ्या आईचं पुण्य म्हणून आमची निर्मिती आहे, आमचा जन्म आहे. दररोज 1.25 लाख प्रदक्षिणा केल्यानंतर पुण्य उदयाला आलं. आणि ते संत आले ज्या संताकडे विठ्ठलपंत संन्यास दीक्षा स्वीकारण्यासाठी गेले ते रामानंद. हो, आता कुठे दुसरेही नाव दिलेलं आहे जे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कोणते दोन्ही स्वीकारू शकता. आणि रामानंदच यात्रा करत अलंकापूरला आले. सिद्धेश्वराचं दर्शन केलं. आणि पलीकडून जेव्हा पिंपळाच्या जवळ आल्यानंतर प्रदक्षिणा करू लागल्या. कोण? ज्ञानोबाऱ्यांच्या मातोश्री. हो, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि प्रदक्षिणा करत होत्या. एक तेजपुंज संत दिसतो म्हणून संतांच्या चरणावर जाऊन दंडवत घातला. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. संतांचं दर्शन घेतलं. दर्शन केल्यानंतर रामानंदाने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्माई मातेच्या डोळ्यात अश्रू होते. अश्रू बघितले. रामानंदांनी सांगितलं अगं बाळा, का डोळ्यात अश्रू असण्याचं कारण काय? बाबा तुम्ही आशीर्वाद दिला, पण पतीशिवाय पुत्र कसे होतील मला? म्हणजे माझे पतिदेव निघून गेलेत मला सोडून. काय नाव आहे? सर्व कथाभाग सांगितला. रामानंद न सांगता तुम्हा कळू येते. अंतर या स्थितीवरचे साधू होते. त्याने विचार केला नक्की आपल्याकडनं ज्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारलेली आहे तेच विठ्ठलपंत. त्यांचं नाव तिकडे चैतन्य ठेवण्यात गेलं.
तीच ती असली पाहिजे. त्यांनी सांगितलं काळजी करू नको, माझी वाणी कधी व्यर्थ जाणार नाही आहे. पुत्रवती भव, तर पुत्रवती भवच. विठ्ठल विठ्ठल, तुझे पतिदेव निश्चित तुला भेटायला परत येतील, काळजी करू नको. रामानंदांनी यांना सर्वांना घेतलं आणि काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर आश्रमाच्या बाहेरच ठेवलं सिद्धोपंतांना, रुक्माई बातेला, गिरिजाबाईंना, आणि आतमध्ये प्रवेश केला आणि पहिलं नाव दिलं चैतन्य. आले महाराज विठ्ठलपंत उर्फ चैतन्य आले. दर्शन केलं. गुरुदेव तुम्ही लवकरच यात्रा करून आलात, कारणाशिवाय कार्य घडत नाही. मी काहीतरी कारणाने आलेलो आहे. मी अगदी 10-15 मिनिटातच थांबवतोय बरं का, फक्त डिस्टर्ब होऊ नका तिकडून. विठ्ठल विठ्ठल, हो कारणाशिवाय कार्य घडत नाहीये. मी आलो त्याचं कारण आहे काय, घरी कोण कोण आहे. आता खरं सांगावं तर संन्यास दीक्षा स्वीकारलेली आणि खोटं बोलावं तर गुरु अपराध होतो. खरं सांग, घरी कोण कोण आहेत, विवाह झालेला आहे ना. आणि सर्व सांगितल्यानंतर कळालं की गुरुदेवाला माझी सर्व कथा कळालेली दिसते. हात जोडल्याने सांगितलं गुरुदेव हा माझी सौभाग्यवती पत्नी अलंकापूरला आहे. अरे मग तिलाच घेऊन आलो. आणि मग आत प्रवेश करायला लावला आणि रामानंदांनी आज्ञा केली की आता हिच्यासोबत संसार तू करायचा आहे. गुरुच्या आज्ञेने पुन्हा संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. ऐका, गुरुची आज्ञा ही शास्त्रापेक्षाही श्रेष्ठ आज्ञा मानली गेलेली आहे. हो, गुरु आज्ञेशिवाय शास्त्र पुढं नाही आहे, कारण गुरु आज्ञा हीच सर्वोत्तम आज्ञा आहे. गुरुने सांगितलं की तू गृहस्थ आश्रमामध्ये गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करायचा आहे. गृहस्थ आश्रम स्वीकार केला. गुरुच्या सांगण्यावरून अलंकापूरला आले असं सांगतात. त्याच्यानंतरही काही काल भगवंत जे स्वप्नात सांगितलं ते काही खरं होईना. पुन्हा उदासीन अवस्था. परमात्मा येतो म्हणले ना, अजून काही येत नाही आहेत. जसं भागवतामध्ये कपिल ऋषीची अवस्था झाली तसेच इकडे ज्ञानोबाराच्या पूजेने पिताश्रीची अवस्था. विठ्ठल 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 विठ्ठल. काळ लोटत चालू लागला. साधना करत होते विठ्ठलपंत. श्री विठ्ठल नामाची नाम साधना करता करता पुण्य फळले बहुता दिवसा, एवढंच म्हणायचं आपल्याला. आणि कालांतराने रुक्माई मातेला गर्भ राहिला. तो पहिला गर्भ म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. हो, पहिलं बाळ झालं ते म्हणजे भगवान हरिहर असणारे भगवान शंकर अवतीर्ण झाले निवृत्तीनाथाच्या रूपामध्ये. क्रमाक्रमाने 2-2 वर्षाने, बरोबर 2-2 वर्षाने चौघाई भावंडाचा जन्म झाला. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताया ब्रह्मचित्कला. 4ही भावंडाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आळंदीमध्ये जिकडे तिकडे हो ज्ञानोबारायांच्या पूजनीय पिताश्रींना वाळीत टाकण्यात आलं की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थ आश्रम हे उचित नाही आहे. ही उचित ऐका, आज जर काही लोकांचा आक्षेप येतो कधी कधी, त्या काळामध्ये काय असेल. हो, आणि ज्ञानोबारायांच्या पूजनीय पिताश्रींना सर्वांनी वाळीत टाकलं. ज्ञानोबारायांची पूजेचे पिताश्री या 4ही भावंडांना घेऊन रुक्माई मातेला घेऊन सिद्धबेटात राहू लागले. भिक्षासुद्धा कुणाला देऊ देत नव्हते. मग आता इथे राहिल्यापेक्षा आपण तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ. 4ही मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेमध्ये निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये गेले आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतरच तिथेच गहिनीनाथांचा उपदेश निवृत्तीनाथ महाराजांना झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र्याने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. उपदेश केला. जीव ब्रह्म ऐक्य करून दिलं. डोक्यावर हात ठेवला आणि आपुले पदी बैसविले. बापरखुमा देऊर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. मग तीच परंपरा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या हाती दिली. हो, त्र्यंबकेश्वरून पुन्हा आळंदीत आले. आळंदीत आल्यानंतर निवृत्तीनाथांचं वय मौजीबंधनाचं झालं होतं. आता यांचं यज्ञसंस्कार झाले पाहिजे व यज्ञोपवीत संस्कार झाले पाहिजे म्हणून ब्रह्मसभेमध्ये प्रस्ताव मांडला ज्ञानोबारायांच्या पूजनीय वडिलांनी. परंतु तर ती त्या काळची एक ब्रह्मसभा होती. ती सर्वांनी धिक्कारलं महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या पूजनीय पिताश्रींना. हे होऊ शकत नाही आहे. संन्यास घेतल्यानंतर तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश केला, तुमचंच रक्त यांच्यामध्ये आहे. हे सुद्धा तेवढेच बाधित आहे जेवढे तुम्ही आहात पापी.
म्हटले मग माझ्यासाठी प्रायश्चित्त काय ते सांगा. सर्व धर्मसभेने अनेक ग्रंथ बघितले आणि प्रायश्चित्त सांगितलं ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. म्हणजे आम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आमच्या मुलांना तुमच्यामध्ये तुम्ही सामावून घेणार का ते बघू घेऊ आम्ही, असा 2 टप्पी उत्तर दिलं. पण तुम्हाला देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल. मग माझ्या मुलांचा जर तुम्ही स्वीकार करत असाल तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. आणि त्याच रात्री रुक्माई मातेला विठ्ठलपंतांनी सांगितलं आपल्याला जायचे. काय निर्णय दिला? निर्णय एकच दिला, देहांत प्रायश्चित्त. रात्री सर्व मुलांना घेऊन रुक्माई माता आपल्या मांडीवरती सर्वांचे डोके घेतले. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि सर्वांच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत थापटून चौघाई भावंडांना झोपू घातलं. हा विस्तार भावदेशातला माझा असेल हा. हो, चौघांनाही झोपू घातलं. आणि विठ्ठलपंतांची ध्यानधारणा झाल्यानंतर सांगितलं रुक्माई चला आपल्याला जायचं देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी. अहो पण चौघही झोपलेले आहेत. आता त्यांचं कर्म त्यांच्याजवळ आणि आपलं प्रारब्ध आपल्याजवळ. आपल्याला जावं लागणार आहे. तर समाज या तुझ्या 4 पुत्रांचा स्वीकार करणार आहे. आपल्याला जायचे, निघा उठा. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कारण मन म्हणत होतं की या गोजीरवाण्या मुलांना सोडून कोणती तरी आई जाऊ शकते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. मुक्ताबाई मांडीवर आहे, डोक्यावरून हात फिरवला. चौघांचा उठवायला पाहिजे कुणाला, म्हणून निवृत्तीनाथानं उठवलं. आणि निवृत्तीला ते स्वर करून घ्या बरं का. निवृत्तीनाथानं उठून सांगितलं आई का उठवलं मला? बाळा जायचं आहे आम्हाला आता. कुठे जायचं आई? अनंताच्या यात्रेला आम्हाला जायचं आहे. म्हणजे देहांत प्रायश्चित्त सांगितले ब्रह्मसभेने आणि ते घ्यावं लागणार आहे तुमच्यासाठी. तर समाज तुमचा स्वीकार करेल. हे निवृत्तीनाथ, हे निवृत्तीदादा, आता आमचं राहिलं तरी काय आहे? तुमचं जीवन म्हणजेच आमचं जीवन आहे. आमचं काही राहिलं नाही. समाजाने तुमचा स्वीकार करावा याच्यासाठी आम्ही आता चाललो तुमच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी. निवृत्तीनाथांनी दर्शन, कारण ते निवृत्ती आहेत हां, त्यांच्या नावातच निवृत्ती आहे. पण निवृत्ती आजपासून तुझी ही मुक्ता, हा सोपान, हा ज्ञानदेव, त्यांचा आई तूच, त्यांचा पिता तू, त्यांचा सखा तू, त्यांची मातासुद्धा तूच आहे. त्वमेव माता पिता त्वमेव. चाललो दादा, चाललो रे राजा, आम्ही चाललो. दर्शन घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी प्रयागाकडे मार्गक्रमणा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी निवृत्तीनाथ बसलेले. मुक्ताबाई सकाळी लवकर उठले आणि पळत पळत दादाकडे गेली. दादा दादा, आई कुठे? दादा आई कुठे? शब्द नव्हते, फक्त अश्रू होते हा डोळ्यामध्ये. आणि ते अश्रूच उत्तर देऊ लागले. दादा का रडतो? आई कुठे? दादा आई कुठे? सांग ना. जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि सांगितलं मुक्ता, आपले आई बाबा तीर्थयात्रेला गेलेले आहेत. तीर्थयात्रेला? मग आपल्याला का घेऊन गेले नाही? लांबची तीर्थयात्रा आहे मुक्ता, आणि त्या तीर्थयात्रेहून येण्यासाठी खूप काळ लागणार आहे. किती रे दादा? सांगता येणार नाही आहे. सांगता येणार नाही मुक्ता. मग तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? आता ती मुक्ता आहे. कडकडून मिठी मारली, जवळ घेतलं मुक्ताला. निरुत्तर केलं निवृत्तीनाथ महाराजांना. सोपान काका, ज्ञानोबराय, सर्वजण आल्यानंतर सोपानसुद्धा धायमोकरून रडू लागला. दादा आई कुठे सांग, बाबा कुठे सांग. उत्तर तेवढंच होतं. स्वरात लावून घेते, अजिबात स्वरात नाही ते. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व सांगितल्यानंतर कथा अशी सांगते. तेव्हा सर्वजण रडत आहेत, पण ज्ञानोबाराय मात्र रडले नाही. म्हणजे का ज्ञानोबाराय रडले नाही? तर कथा अशी सांगते. ज्ञानोबारायांनी सांगितलं, कोण म्हणते माझे आई बाबा गेले? माझे आई म्हणजेच माझे गुरुदेव आहेत, आणि माझे वडील म्हणजेच माझे गुरुदेव आहेत. हो ठेवा, बरोबर. मग आता ब्रह्मसभेमध्ये चौघही भाऊ आले, आणि चौघाही भावाने सांगितलं की माझे आई वडील तुमच्या सांगण्यावरून देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी गेलेले आहेत. आता आमच्यासाठी काय पुढचा काळ आहे तो सांगा, आमच्यासाठी काय गती आहे सांगा. ब्रह्मसभेनं सांगितलं तुम्ही त्यांचीच मुलं आहात. आम्ही तुमच्याकडे पत्र देतो, आमच्याकडे तुमच्यासाठी शुद्धीपत्र नाही आहे.
तुम्ही पैठणला जायचं आहे आणि पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणायचं. पत्र दिलं, पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर धर्मसभेमध्ये तिथल्यासुद्धा पत्र दिलं. सर्व धर्मसभेने अनेक ग्रंथ चाळले की यांच्यासाठी प्रायश्चित्त काय आहे. हो, प्रायश्चित्त काही सापडेना. मग आता ब्राह्मण मंडळीच त्याने सांगितलं, ऐका, ब्राह्मण मंडळी विरोध नसतात करत, पण अगोदर कसून घेतात माणसाने. हां, कसून घेतल्यानंतर विश्वास बसला की मग मात्र सोडत नाही आहेत. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मसभेने सांगितलं यांना प्रायश्चित्तच नाहीये, त्यांचं तुम्ही रक्त आहात, तुम्हाला प्रायश्चित्त नाहीये काही आहे. निवृत्तीनाथाने सांगितलं मग आमची गती काय ते सांगा. ब्रह्मसभेने सांगितलं तुम्हाला खर आणि स्वान यांचं वंदन करा आणि निष्काम भक्ती करा. निवृत्तीनाथ म्हणले चालेल, ते सुद्धा आम्हाला मान्य आहे, म्हणजे आमचा स्वीकार आम्ही करू शकत नाहीये. ज्ञानोबा आहेत, ज्ञानोबा आहे म्हणले दादा यांनी स्वीकार केला म्हणजे आपला स्वीकार होणार आहे असं थोडंच आहे, परमात्म्याने आपला स्वीकार केलेला आहे. हे ज्ञानोबारायांचे शब्द ऐकल्यानंतर ते भटजी लोकच उद्धटवाणी बोलतो का, ते म्हणजे उद्धटवाणी बोलत नाही. ममय वंशो जीव लोके हे जर खरं असेल ना तर त्या परमात्म्याचे आम्ही अमृतस्य पुत्रा, त्याचेच आम्ही पुत्र आहोत. जर तुम्ही जर त्यांचे पुत्र असाल तर आम्ही सुद्धा, आम्हाला शुद्धी करायचं काहीच कारण नाही आहे. आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं, ज्यांचा अपराध आहे त्यांनी प्रायश्चित्त घेतलेलं आहे. ते ज्ञानोबारायांचा हे शब्द ऐकून काही जण मग ते म्हणजे हा उद्धटवाणी बोलतो. काय तुझं नाव आहे, ते म्हणजे माझं नाव ज्ञानदेव आहे. काय, माझं नाव ज्ञानदेव आहे. एवढं स्वाभिमानाने नाव सांगितल्यानंतर ज्ञानदेव म्हटल्याने ज्ञानदेव होत नसतो. एवढं ज्ञानदेव म्हटल्याने कोणी ज्ञानदेव होत नाही. हे बघा आमचा ज्ञान्यासुद्धा, हा रेड्यासुद्धा, याचंसुद्धा नाव ज्ञानी आहे. मग तू आणि तो सारखाच ना. ज्ञानोबाराय म्हटले हो, तो सुद्धा माझा आत्माच आहे. मग ते काळोबा नावाचा कोळी बाबा सांगायचे बरं का. आणि मग त्या ब्राह्मण मंडळी सांगितलं त्याला, इकडे आण, तो रेडा इकडे घेऊन ये. हे सांगितलं तुझा आणि त्याचा जर आत्मा एक असेल ना ज्ञानदेवा, तर मग तू जसा सूत्र म्हणतो वेदाची तसे त्याला म्हणायला लाव. ज्ञानोबारायांनी सांगितलं निश्चित तो सुद्धा म्हणेलच. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं ऋग्वेद म्हणायला सांगितलं महाराज. हो, आणि ऋग्वेद जेव्हा म्हणायला लागले तेव्हा सर्वजण आपले ऋग्वेद घेऊन आले आणि दुरुस्त्या करू लागले. आणि जेव्हा रेड्यामुखी वेद बोलविला आणि रेड्यामुखातून वेद जेव्हा ऐकला तेव्हा सर्वांनी जय जयकार केला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांनी जय जयकार केला. महाराज ज्ञानो चमत्काराशिवाय नमस्कार. पण ऐका, चमत्कार करणं ही अलौकिकता नाही ज्ञानोबारायची. मला अलौकिकता सांगायची ज्ञानोबारायची. चमत्कार करणं ही अलौकिकता नाही. मग एवढा चमत्कार करण्याच्या पाठीमागचा उद्देश अलौकिक आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ही ज्ञानोबारायांची अलौकिकता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गर्वद्विजांचा हरवला हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मग सर्वांनी जे जयकार केला. आता शुद्धीपत्र कुणी द्यायचं, तुम्ही शुद्ध ना आम्ही शुद्ध. ज्ञानोबाराय तिथून निघाले, नेवाशाला आले. नेवाशाला सच्चिदानंद बाबांना पुन्हा उठवलं. कथा सर्वांना माहिती आहे. आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर ज्ञानोबाराय तिथून त्या काळोबा नावाच्या कोळ्याच्या रेड्याला घेऊन निघाले. कुठे, थेट पुंता इकडे जुन्नरकडे आले. आळेफाटा, त्या आळेफाटाला आल्यानंतर त्या रेड्याला समाधी दिली. कधीतरी गेलं पाहिजे बरं का. सुंदर संस्थान तिथं सजवलं. तिथलं विठ्ठल विठ्ठल. त्या रेड्याची समाधी तिथे आहे. रेड्याला समाधीस्थ केलं आणि तिथून ज्ञानोबाराय पुन्हा आळंदीत आले शुद्धीपत्र घेऊन. या लोकांनी स्वीकारलं महाराज. सर्वांनी जय जयकार केला. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं भगवान निवृत्तीनाथाच्या कृपेने. इथे आल्यानंतर सर्वांनी स्वीकार केला, पण एक जणांनी नाही स्वीकार केला. कोण, त्यांचं नाव आहे विशोबा काका. विशोबा काका म्हणले मी मानणारच नाहीये, यांची शुद्धी मी मानू शकत नाही. हे ते विठ्ठलपंताचे पुत्र आहेत ना, हेही तेवढेच अपवित्र आहेत. यांनी माझ्या अंगणात सुद्धा यायचं नाही, यांनी गावात सुद्धा फिरायचं नाही. सिद्धबेटात राहण्यासाठी आज्ञा केली. ज्ञानोबाराय सिद्धबेटात राहू लागले. एक दिवसचा प्रसंग आहे. मुक्ताबाई म्हणली दादा मला भूक लागली, मला मधुकरी भूक लागली दादा. मुक्ता लगेच जातो, भिक्षा आणतो. घेतली जोडी गावामध्ये मधुकरी. परंतु इकडे विसोबा काकांनी सांगितलं होतं जो कोणी संन्याशाच्या मुलांना भिक्षा देईल
त्यांना बहिष्कृत केला जाईल समाजातून, भीतीपोटी कोणीच भिक्षा देत नव्हतं. एक घरी ज्ञानोबाऱ्या भिक्षा मागायला गेले. भिक्षाम देही म्हटल्यानंतर त्या घरातल्या माऊलींनी आवाज ऐकला, कारण ज्ञानोबाऱ्यांचा आवाज तेवढा गोड. किती गोड! ज्ञानोबाऱ्यांचे शब्द इतके गोड. किती साचा आणि मवाळ, मितल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ. मग अमृताला फिके पाडणारे जर ज्ञानोबाऱ्यांचे शब्द असतील तर ते शब्द ऐकून त्या घरातली गृहिणी बाहेर आली आणि बघितलं तर सुंदर कैवल्याचा पुतळा बघितला. ते सुंदर रूप बघितलं. ज्ञानोबाऱ्यांची जवळ ती मातुश्री आल्या आणि विचारलं, कोण रे बाळ तू? मी ज्ञानदेव आहे, विठ्ठलपंतांचा मुलगा आहे. जवळ गेल्या आणि डोक्यावरून हात फिरवला. ज्ञानोबाऱ्यांचे डोळे झाकले गेले, कारण खूप दिवसांनी स्पर्श झाला होता डोक्यावर ना आई गेल्यानंतर. त्याने सांगितलं, बाळ तू कशासाठी आला? आई मला भिक्षा पाहिजे. भिक्षा पाहिजे? हो. आई तुम्ही मला बाळ म्हटलात का हो? हा मी तुला बाळ म्हटले. मग मी तुम्हाला आई म्हणू शकतो का? का म्हणू शकत नाही? अवश्य अवश्य म्हणू शकतो. मग तुम्ही माझ्या आई, मी तुमचा बाळ आहे. तुम्हाला मी काही मागितलं तर द्याल का मला? बोल काय पाहिजे तुला, माग काय पाहिजे? काही नाही, माझी बहीण आहे छोटी मुक्ता, कालपासून उपवासी आहेत. आम्ही यात्रा करत करत आलेलो आहोत, उपवासी आहे. जर अर्धी भाकरी मिळाली तर बरं होईल माझ्या बहिणीसाठी. त्या आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. अरे एक काय, चौघांनाही मी तुम्हाला भिक्षा देते, काळजी करू नका. ज्ञानोबाऱ्याला वाटलं कुठेतरी माणूस की जिवंत आहे अजून. द्या आई, माझी बहीण भुकेलेली आहे. ती बाई गेली आणि 4 भाकरी काय असेल भाजी घेतली बाहेर आली. बाहेर झोळीमध्ये भिक्षा टाकणार तितक्यात तिच्या मालकाने बघितलं की संन्याशाच्या मुलाला व आमची गृहिणी भिक्षा देत आहे. आणि हे जर विसोबा काकांना कळालं तर पुन्हा आपल्याला बहिष्कृत करतील. विजेसारखा कळाला आणि तिला आवाज दिला, खबरदार, त्यांना जर भिक्षा देशील तर. तिच्या हातातली भिक्षा हिसकावून घेतली आणि सांगितलं, यांना जर भिक्षा दिली आपण तर तो विसोबा काका आपल्याला गावात ठेवणार नाही. चालते हो आतमध्ये. अहो तो मला माझा बाळ म्हटलेला आहे, मला तो आई म्हटलेला आहे तो बाळ. ते काही असो, ही भाकरी महत्त्वाची नाही. त्या बुवाला कळालं तर तो बुवा आपल्याला गावात ठेवणार नाही. शेवटी नाही भिक्षा दिली. ज्यांच्या भीतीपोटी कुणी भिक्षा देत नाही, शेवटी ज्ञानोबा त्यांच्याच घरी गेली. कुणाच्या? विसोबा काकाच्या. भवती भिक्षा देही, आवाज दिला. मला सर्व स्वर तिकडा लागला. भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर विसोबा काकांनी आवाज बघितला, ऐकला महाराज. आणि संन्याशाचं मूल बघितलं, ज्ञानेश्वर महाराज विजेसारखा कडाडला. हो, हाकलून द्यायचा प्रयत्न केला महाराज. ज्ञानोबाराय म्हटले, काका तुमच्या भीतीपोटी मला कोणी भिक्षा देत नाही. तुमच्या इथून भिक्षा घेतल्याशिवाय मी जातच नाही आता. काकाने सांगितलं, तुला भिक्षा दिली तर हो मला प्रायश्चित्त घ्यावं लागेल काहीतरी. असं सांगते कथा. जमिनीवरचे खडे उचलले आणि खडे जमा करून, माती जमा करून ज्ञानोबाऱ्याच्या झोळीमध्ये टाकली. महाराज ही घे भिक्षा तुला. तेव्हा धीर उदात्त अंतकरणाचे भगवान श्री ज्ञानोबाराय पण डोळे भरून आले. काका तुमच्या सांगण्यावरून माझ्या आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं, तरी तुम्ही आमचा स्वीकार करत नाहीत. काका असं नका करू, नका एवढा छेड करू. चालता हो इथून. ठीक आहे. ज्ञानोबाराय डोळ्यात अश्रू रडत रडत सिद्धबेटात आली. इकडे मुक्ताबाईला वाटलं माझा दादा. हां, थोडा आवाज दे दादा याचा, मला ते स्वर तिकडा खूप चुकीचं. मुक्ताबाईला वाटलं आणली काय ती भिक्षा. जवळ गेली. दादा दादा आणली भिक्षा? भिक्षा नव्हती, शब्दही नव्हते, फक्त डोळ्यातले अश्रू बघितले. ती आद्य परांबा भगवती होती. ओळखलं की माझ्या दादाला कुणीतरी हो माझ्या दादाची उपेक्षा केलेली. छोट्या हाताने अश्रू पुसले. सांगितलं, दादा पुन्हा नाही पाठवणार तुला, पुन्हा नाही पाठवणार दादा तुला. मी इंद्रायणीचं पाणी पिऊन राहील हो, परंतु पुन्हा नाही पाठवणार. ज्ञानोबाऱ्याला धाय मोकलून रडायला आलं. मुक्ताबाईला कडकडून मिठी मारली आणि पर्णकुटीमध्ये प्रवेश केला आणि ताटी लावून घेतली. माझ्यामुळे माझ्या दादाला रडावं लागलं आणि माझा दादा पर्णकुटीमध्ये जाऊन बसला. मग मुक्ताबाईने उपदेश करण्याची हो सूत्र हातामध्ये घेतले आणि मुक्ताबाई भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांना उपदेश करू लागल्या. हो, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखे धावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाऱ्याला उपदेश केला, दादा ये बाहेर, तू जगाच्या कल्याणासाठी आलेला आहेस, तुला रडून जमणार नाही, तुला लढायचं आहे. ज्ञानोबाऱ्याला उपदेश केल्यानंतर ज्ञानोबाऱ्या बाहेर आले. मग जरा एक एक ज्ञानोबाऱ्याची लीला दाखवायला ज्ञानोबाऱ्यांनी सुरुवात केली. एक दिवस मुक्ताबाई मांडे बांधण्यासाठी माठ आणायला गेल्या. त्या विसोबा काकाने तो माठ फोडला आणि सांगितलं, तुम्ही माठ खायचे, भिक्षा मागून खा, तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे नाही आहेत तुम्ही. मुक्ताबाई रडत रडत आली, दादा दादा मांडे भाजण्यासाठी माठ नाही दिला काकानी. ज्ञानोबाऱ्या म्हटले, माठाची गरज नाही आहे, मग चल तू कणिक चूर. ज्ञानोबाऱ्यांनी हलासन केलं महाराज. बाबा सांगायचे हलासन. हलासन म्हणजे असं करा 1 तासभर, तुम्हाला पण भूक लागले. हो, हलासन केलं. ज्याला भूक नाही लागत ना त्यांनी हलासन करायचं 5 मिनटं सकाळी. हो, दिवसभर खातच राहील महाराज तो, कारण जठराग्नी प्रदीप्त होतो त्याने. ज्ञानोबाऱ्यांनी हलासन करून जठराग्नी प्रदीप्त केला. ऐका, पाठ लाल बुंद झाली आणि सांगितलं, मुक्ता आता माझ्या पाठीवरती मांडे भाज. आणि मांडे भाजायला सुरुवात झाली. मला मुद्दा इथं सांगायचा, विसोबा काकाने जेव्हा खिडकीतून हे दृश्य बघितलं की अरे ज्यांना मी माठ दिला नाही ते तर महान योगी आहेत ज्ञानेश्वर महाराज, आणि यांची आपण उपेक्षा करतो. पळत जाऊन ज्ञानोबाऱ्यांचे पाय धरले महाराज विसोबा काकानी आणि धाय मोकरून रडले, माऊली क्षमा करा, मला क्षमा करा, मी तुमच्यावर जो अन्याय केलेला आहे. इथे अलौकिकता बघा आता ज्ञानोबाऱ्याची. ज्ञानोबाऱ्या उठले आणि विसोबा काकांना उचललं आणि सांगितलं, काका तुम्हीच आमचे आईबाप आहात, तुमचा अपराध नाही आहे, आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण आम्हाला तुम्ही स्वीकारा. हो, त्याच ज्ञानोबाऱ्यांनी विसोबा काकांना पुढे नामदेवरायांचं गुरु बनवला. एवढी कृपा केली. व ज्ञानोबाऱ्यांनी विसोबा काकांना नामदेवरायांचं गुरु बनवलं. ही ज्ञानोबाऱ्यांची अलौकिकता आहे. विठ्ठल विठ्ठल रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ही कीर्ती गेली पुनतांब्याला. हो, पुनतांब्याला कीर्ती गेली. कुणाकडे? ज्यांचं वाघावरती बसणं आहे, ज्यांच्या हातामध्ये साबूक म्हणून साप आहे, असे सांगदेव महाराजांना ही कीर्ती कळाली की ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, हरिपाठ व अमृत अनुभव असे ग्रंथ लिहिले. मग यांची तर भेट घेतलीच पाहिजे, कारण मेले माणूस जिथं उठविलं ही ज्ञानोबाऱ्यांनी कीर्ती करून दाखवली. मग त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं. आता पत्र काय लिहावं? चिरंजीव म्हणावं तर ज्ञानाने मोठे आहेत, उपजताची ज्ञानी. बरं, पूजनीय लिहावं तर वयाने छोटे आहेत. मग काहीच लिहिलं नाही, कोरपत्र पाठवलं. कोरपत्र घेऊन आळंदीला जेव्हा आले आणि ज्ञानोबाऱ्याच्या हातात दिलं, ज्ञानोबाऱ्या म्हणजे कुणाचं पत्र आहे? सांगितलं, हे हो तुमच्यासाठी पत्र पाठवलेलं आहे आणि हे पत्र आपण वाचावं. म्हटले काहीच तर दिसत नाही याच्यावरती. मुक्ताबाई म्हणली, दादा कुणाचं पत्र आहे? म्हणले चांगदेव महाराजांचं पत्र आहे मुक्ता, बघू दे. ते पत्र बघितलं तर मुक्ताबाई म्हटल्या, 14 वर्ष जगला ना अजून कोराच? ज्ञानोबाऱ्या म्हणले, मुक्ता कोरा आहे तेच चांगलं आहे, कोरा असलं तर लिहिता तरी येतं काही. हो, जर भरलेलंच असेल तर लिहायचं काय? हे कोरा आहे, त्याच्यावरती 65 ओव्या लिहिल्या आणि तीच चांगदेव 65. मग ती चांगदेव 65 पत्र घेऊन 65 ओव्याचं चांगदेव महाराजापर्यंत पत्र पोहोचलं. पत्र वाचल्यानंतर आता ते 14 विद्या 64 कलेमध्ये निष्णात होते चांगदेव महाराज. त्यांना काय सांगावं लागतं? मग त्यांनी ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार कळाला. ज्ञानोबाऱ्या उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आलेलो टांगणी चांगदेव, वाघावरती बसून ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीसाठी चांगदेव महाराज निघाले. आले बुवा कुठे? आपल्या रोडला. हा आपला रोड काही सामान्य नाही आहे. हो, विश्रांती वडाजवळ विश्राम केला आणि विश्राम केल्यानंतर इकडे ज्ञानोबाऱ्यांना कळालं की चांगदेव महाराज आले. दादा चांगदेव आलाय, चला त्यांच्या भेटीला. बसले होते भिंतीवरती. जरा चौकात भिंत गेल्यानंतर बघितली पाहिजे. हां, ज्ञानोबाऱ्यांनी भिंतीलाच आज्ञा केली. ते वाघावर बसून आलेत, आपण भिंतच घेऊन जाऊ. ज्ञानोबाराय भिंतीलाच घेऊन निघाले. चालविली जड भिंती. कशासाठी? पण हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती,
ज्ञानोबा माझा, ही अलौकिकता आहे ज्ञानोबाराची. आणि मग जेव्हा भिंतीवरती आलेले बघितले, अहो मी तर वाघावर आलो 4 पायाच्या, म्हणजे वाघ साहेबाच्या नाही 4 पायाचे वाघ, त्या वाघावरती बसून आलो. आणि हे तर 4 जड भिंतीला घेऊन आलेले आहेत. दंडवत घातला महाराज, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आणि मग मुक्ताबाईंनी उपदेश केला. कुणी? मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांना उपदेश केला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी नंतर हरिपाठ लिहिला. हा शेवटचा ग्रंथ ज्ञानोबारायांचा हरिपाठ. म्हणून खेड्यातल्या महिलांना सुद्धा हरिपाठ पाठ असतो. हो, हरिपाठ लिहिला. हरिपाठ लिहिल्यानंतर निवृत्तीनाथाकडे मागणी केली, दादा मला पंढरपूरला जायचे. हो, माझ्या जीवीची आवडी. ज्ञानोबारायांनी अगोदर ज्ञान दिलं आणि मग भक्ती दिली. म्हणजे निर्गुणाचं ज्ञान दिलं आणि सगुणाची भक्ती दिली. ही ज्ञानोबारायांची अलौकिकता आहे. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं 4 भावंडांनी. हो, स्नान केल्यानंतर नामदेवरायाची भेट घेतली आणि नामदेवरायाला सांगितलं, नामदेव महाराज दर्शन. कारण एक भक्तीचा परमोच्च केंद्रबिंदू आहे आणि एक ज्ञानाचा परमोच्च केंद्रबिंदू आहे. असे भगवान ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर भगवंताच्या दर्शनासाठी ज्ञानोबाराय गेले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंतानी ज्ञानोबारायांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर विचारलं, ज्ञाना देवा काहीतरी मागायची इच्छा आहे तुमची? हो देवा, इच्छा आहे. काय मागायचं बोला. काय ना, तुमच्या नामाच्या सोबत तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. भगवंतांनी नामदेवरायाला आग्रह केला. ते जातच नव्हते, असे सर्व प्रमाण आहेत आपल्याकडं, पण बळजबरीनेच पाठवून दिलं. तीर्थयात्रा करून भगवंत ज्ञान जेव्हा नामाची संगत करतं तेव्हा ज्ञानाला मूल्य प्राप्त होतं. आणि जेव्हा नाम ज्ञानाची संगत करतं तेव्हा त्याचंही मूल्य वाढतं. विठ्ठल विठ्ठल. कारण येर येराचेनी शोभती. नुसतं ज्ञान असेल त्याच्यात भक्ती नसेल तर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. नुसती भक्ती असेल आणि ज्ञान नसेल तर त्यालाही मूल्य नाही आहे. सर्वांनी तीर्थयात्रा करून मग पंजाबमध्ये, म्हणून तर नरसी नामदेवला मंदिरासाठी पंजाबच्या लोकांनी जेवढी देणगी दिली तेवढी महाराष्ट्राच्या लोकांकडं पण एवढी आली का नाही सांगता येत नाही. कारण पलीकडे सुद्धा आता सप्ताह झाला ना नरसी नामदेवला, मोठा भव्य दिव्य सप्ताह झाला महाराज. हो, म्हणून पंजाब गुरु नानकांचे गुरु जर कोणी असतील तर ते संत श्री नामदेव महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल. ते विहिरीतून पाणी आलं, सर्व कथा तुम्हाला भाग माहीत आहे. तीर्थयात्रा करून भगवान ज्ञानोबाराय नामदेवरायासोबत पंढरपूरला आले. मावंद्याचा कार्यक्रम झाला आणि मावंद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कार्तिकी वारी आली, म्हणजे शुद्ध वारी. कार्तिकी शुद्ध वारी भरली. आता यावर्षी भरली म्हणा, थोडक्यात भरली पण भरली. कार्तिकी शुद्ध वारीला सर्व संतांचा मेळा तिथे आला. कारण आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग. कार्तिकी भरली. कार्तिकी भरल्यानंतर कार्तिकीची यात्रा पूर्ण झाल्यानंतर पौर्णिमेला काला झाला आणि भगवान ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि सांगितलं, देवा काय आता माझं कार्य संपलेलं आहे, आता तुमच्या चरणावरती विश्राम करावा अशी माझी विनंती आहे. भगवंताने सांगितलं, ज्ञानोबाराय तुमची समाधी इथं नाही, तुमची समाधी आळंदीला आहे. कारण झाडाखाली झाड वाढत नसतं. हो, तुम्हाला आळंदीला जायचे. तुमची आत्तापर्यंत 108 वेळा समाधी अलंकापूरला झाली. ही 109वी क्रमांकाची समाधी आहे. व तुम्हाला अलंकापूरला समाधीस्थ आम्ही करूया. सर्व संतांना भगवान श्री पांडुरंगाने सांगितलं, सर्व संतांना की बाबांनो आता सर्वजण घरी जाऊ नका, सर्वजण अलंकापूरला चला, माझा ज्ञानराजा समाधीस्थ होणार आहे, सर्वजण माझ्यासोबत चला. अलंकापुरेस पांडुरंग गेले, समाधीस्थ केले ज्ञानदेवे उरकोनी सोहळा. संगे संत मेळा विठोबा राहिला आळंदीस. सर्व वारकऱ्यांना घेऊन भगवंत आळंदीला आले. अष्टमीला, अष्टमीपासून इथला सोहळा सुरू होतो. अष्टमीला आले, कथा कीर्तन सर्व झालं. दशमीच्या दिवशी नामदेवरायांनी कीर्तन केलं
आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा त्रयोदशीला ज्ञानोबारायला एकादशी झाली, एकादशीचा हरिजागर झाला आणि द्वादशी सर्वांनी सोडल्यानंतर त्या दिवशी दिवसभर कथा कीर्तन आटोपल्यानंतर त्रयोदशीला भगवान श्री ज्ञानोबारायला समाधिस्थ करायचे असे भगवंतांनी आणि नामदेवरायांनी जाहीर केलं. म्हणून आळंदीच्या या उत्सवाचे यजमानपद कुणाकडे असतं तर ते भगवंताकडे नामदेवरायांकडे असतं. हो, कारण भगवंताचा रथ पंढरपूरहून आळंदीला येतो. आषाढीला ज्ञानोबारायांचा रथ भगवंताकडे जातो, परंतु कार्तिकीला भगवंताचा रथ ज्ञानोबारायाला समाधिस्थ करण्यासाठी अलंकापूरला येतो. विठ्ठल विठ्ठल जाहीर झालं. त्रयोदशी आली आणि सर्वांनी ज्ञानोबारायांचा अभिषेक केला. महाराज पंचामृताने स्नान घेतलं. ज्ञानोबारायांना रुक्माई मातेने औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर सर्व संत धाय मुकलून रडू लागले. आज आमचा प्राण सखा ज्ञानराज आम्हाला सोडून जाणार आहेत. नामदेवरायाच्या सर्व मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली. समाधीची जागा स्वच्छ केल्यानंतर भगवंतानी एक हात ज्ञानोबारायांचा धरला आणि निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायांचा एक हात धरला. सर्व संत धाय मुकलून रडत होते. देव निवृत्ती धरिले दोन्ही देव निवृत्ती धरिले दोन्ही. मना सर्वजण म्हणा हा बघा. देव निवृत्ती धरिले दोन्ही करा. देव निवृत्ती धरिले दोन्ही करा. जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. देव निवृत्ती नदीची कैसे जनवन पालविले. कैसे जनवन कालवले. कैसे जनवन पालवले. देव निवृत्ती देव निवृत्ती धरिले दोन्ही कर. निवृत्ती धरिले दोन्ही धरले दोन्ही कर. ज्ञानोबारायांचा हात निवृत्तीनाथांनी धरला, इकडनं भगवंतांनी धरला आणि समाधीच्या ठिकाणी ज्ञानोबारायांना घेऊन गेल्यानंतर आता ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहेत. सर्व संत धाय मुकलून रडू लागले. ज्ञाना हा देवा विराजमान व्हा. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं, नतमस्तक होऊन भगवंताला प्रणाम केला. देवा पादपद्मी करा, तुमच्या चरणावरती स्थिर करा. न लगे मज भुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती सर्वदा. तुमच्या चरणावरती स्थिर करा देवा मला. उठले आणि आपल्या गुरुदेवाकडे बघितलं. मला हा भाव खूप आवडतो. आपल्या गुरुदेवाकडे बघितलं आणि निवृत्तीनाथ महाराज उभे आहेत.
साष्टांग दंडवत घातला गुरुदेवांच्या चरणावर. दादा, कारण तूच माझा सखा, तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा सर्वस्व होता. या तुझ्या दादा या ज्ञानाकडनं काही चुकलं असेल तर क्षमा असावी दादा. ज्ञानोबाऱ्याला कडकडून मिठी मारली निवृत्तीनाथाने. माऊली, तुमच्यासारखा शिष्य मिळण्यासाठी मला सुद्धा भाग्यच लागतं. हो, शिष्यपण. हो, अवज्ञायाने केली नाही कधी गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. तुझ्यासारखा शिष्य मिळण्यासाठी त्या गुरुचंही भाग्य लागतं. नाही नाना, तू काही नाही चुकलास. तुझा दादाच कुठे तुला सांभाळताना जर कमी पडला असेल तर तुझ्या मोठ्या दादाला क्षमा कर. कडकडून मिठी मारली. येतो दादा. आणि ज्ञानोबारायांचा हात निवृत्तीनाथांनी, ते निवृत्ती आहेत. कारण डोळ्यात अश्रू दिसू देऊ तर माझा ज्ञानात समाधिस्थ होण्या अगोदर हो लगेच नकार देईल की मी माझ्या दादाच्या, माझ्या गुरुदेवाच्या डोळ्यात माझा अश्रू माझ्याबद्दल मी नाही येऊ देणार. माझा ज्ञाना लगेच समाधिस्थ घेण्याचं रद्द करेल. स्थिर वृत्ती ठेवली, कारण ती निवृत्ती आहेत. आणि बसवलं आसनावरती. ज्ञानोबरायांनी पद्मासन घातलं. भगवंताकडे अगोदर बघितलं. मला असं वाटतं बरं का, वर्णन असं आहे की भगवंताकडे बघता बघता ज्ञानोबरायांनी आपले डोळे झाकले. पण माझे अंतःकरण प्रवृत्ती म्हणते हो, ज्ञानोबरायांनी भगवंताकडे नाही, आपल्या गुरुदेवाकडे बघितलं आणि गुरुदेवाची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवली आणि ज्ञानोबारायांनी आपले डोळे झाकून घेतले. सर्व संतांनी जय जयकार केला. बोलिए भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुची छबी डोळ्यामध्ये. कारण माझ्या रामायणात एक असा भाव आहे, शबरीने सुद्धा भगवान रामाकडे मागताना एवढंच मागितलं होतं की मला तुझं धाम नको देवा, मला माझ्या गुरुचं धाम दे. मला असं वाटतं, माझी अंतःकरण प्रवृत्ती असे म्हणते, हे सत्य तुम्ही स्वीकारावं असं नाही. ज्ञानोबाराय म्हटले असतील, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं असतील भगवंताकडे की माझ्या गुरुच्या स्वरूपामध्ये मला लीन करा. हो, गुरुच्या स्वरूपामध्ये लीन करा. ज्ञानोबारायला समाधिस्थ केल्यानंतर सर्वजण बाहेर निघले. सोपान काका, मुक्ताबाई, सांडिती, शरीर. नामदेवरायाची तर अवस्था विचारण्यासारखी नाही. नामदेवराय धाय मोकलून रडू लागले. भगवंत सर्वांना समजावत होते, रडू नका. अरे जाणं येणं हे निश्चित असतं, रडू नका, रडू नका. जेव्हा निवृत्तीनाथही सांगतायत, भगवंतही सांगतात, पण बाहेर आले आणि शिळा जेव्हा लावली तेव्हा बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथ पण प्रवृत्तीवरती येऊन धाय मोकलून रडायला लागले. आणि हंबरडा फोडला ज्ञानोबारायासाठी निवृत्तीनाथांनी. तेव्हा भगवंत निवृत्तीनाथाला आवडतात. निवृत्ती, तुम्ही निवृत्ती आहात, तुम्हाला रडणं नाही शोभत. देवा, ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाने जाणं हे योग्य नाही आहे. माझा ज्ञाना मला सोडून गेला. माझ्या ज्ञानाची किती थोरवी गाऊ मी, तरी माझीसुद्धा वाणी अपुरी पडेल. असा माझा ज्ञाना मला सोडून जातो, हा विरह मला सहन होत नाही आहे. आणि भगवंत समजावत आहेत. समजवता समजवता भगवान ज्ञानोबारायाची कीर्ती, निवृत्तीनाथ स्वतः आपल्या शिष्याची कीर्ती गात आहेत. तेव्हा भगवंतालाही नाही राहवलं. आणि मग भगवंतही रडू लागले. भगवंत रडायला लागल्यानंतर मग रुक्माई माता भगवंताला समजावते, आहो तुम्ही का रडता, तुम्ही तर सर्व जगाचे बाप आहात, तुम्ही यांना सावरा. हा निवृत्ती त्याचा बंधू आहे म्हणून रडतायत. सोपान, मुक्ताई हे त्यांचे ज्ञानोबाराय बंधू आहेत म्हणून रडतात, तुम्ही का रडता. तेव्हा भगवंतानी रुक्माईचा हात धरून सांगितलं, हाची योगी देखिला नयनी, ज्ञान संजीवनी
जान त्रैलोक्या जो करील याची यात्रा तो तारेल सकळ ही गोत्रा याचे निपुण्य पवित्रा जो याचं नाम घेईल जो याची यात्रा करेल तो सर्व दुष्कृतातून मुक्त होऊन हो तो पुण्यपुंज त्याला प्राप्त होईल अशी माझ्या ज्ञानोबारायांची ही कीर्ती आहे. सांगता 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 सर्व इतिहास सांगितला आणि शेवटी रुक्माई माताच रडू लागल्या. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्माईसी धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्माई मातेचं स्मरण केलं ज्ञानोबारायांच्या मातोश्रीचं आणि धन्यता दिली महाराज. म्हणून धन्य हा निधान ज्ञानदेव. सर्व धाय मोकळून रडतायत. भगवंत सर्वांना समजवतायत. नंतर त्रयोदशी चतुर्थी पंचमी झाली आमोशाला काला झाला आणि आमोशाला काला झाल्यानंतर भगवंतानी ज्ञानोबारायला वरदानच देऊन टाकलं होतं की वद्यवारीला मी आळंदीला येत जाईल. आणि शुद्ध वारकऱ्यांना सांगितलं सर्वांना हे वारकऱ्यांनो आज माझा ज्ञाना समाधिस्थ झालेला आहे. आजपासून मी जाहीर करतो दर शुद्ध वारीला तुम्ही पंढरपूरला यायचं पण वद्यवारीला तुम्ही माझ्या ज्ञानराजाकडे यायचं आहे आणि मी सुद्धा तिथे येईल. म्हणून वाक्य आहे का पंढरपूरला गेल्यानंतर फक्त भगवंताचंच दर्शन आहे पण आळंदीला आल्यानंतर भगवंताचंही दर्शन आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचंही दर्शन आहे. म्हणून पंढरीच्या कार्तिकी वारीपेक्षाही आळंदीची कार्तिकी वारी ही सर्वात जास्त भरते. त्याचं कारण इथे परमात्माही आहे आणि परमात्मा स्वरूपातले कैवल्य स्वरूपातले भगवान श्री ज्ञानोबाराई या ठिकाणी आहेत. म्हणून येती धावत प्रतिवर्षी निळोबाराय म्हणतात. असा समाधी सोहळा ज्ञानोबारायचा उरकून भगवंत पंढरपूरला मार्गस्थ झाले. आज ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी समाधी उत्सव या कोरोनाच्या काळामुळे एक थोड्या कमी स्वरूपामध्ये भरल्या गेला. परंतु ऐका कमी जरी असेल गर्दी जरी कमी असेल यावर्षी पण आले ते सर्व दर्दीच आले. हो त्याचं कारण आहे हो प्राणावर उदार होऊन माणसं या ठिकाणी आले. काही झाले तरी चालेल आता पण ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला जायचंच आहे. एक दिवस कधी मरायचंच आहे ना पण ज्ञानोबारायांच्या दरबारात गेलं तर तेवढीच आम्हाला पुण्यगती प्राप्त होईल. म्हणून कुणीही घाबरले नाही. सर्व वारकरी मी तर जाहिरातच केली नव्हती पण सर्वजण महाराज ज्ञानोबांसाठी आले. म्हणून एक प्रार्थना करेल गादीवर आहे. आम्ही 8 दिवस थोडंफार कधी कठोर होऊन बोलतो ना ते व्यवस्थेसाठी बोलतो बरं का मामा. काही व्यवस्थेसाठी तुम्ही जेव्हा इथून निघून जाता ना तेव्हा असं वाटतं आपण ज्ञानोबारायांसाठी आलेल्या माणसाचा अपमान केला का असं नंतर वाटतं बरं का. आपण व्यवस्था राहावी म्हणून कधी कधी उष्णा राग आणतो आणि थोडं बोलतो. तुम्ही ज्येष्ठ आहात वरिष्ठ आहात हो माझे मातृतुल्य पितृतुल्य आहात. माझ्या शब्दाचा राग मानू नका एवढी विनंती. कारण तुम्ही इथून गेल्यानंतर मग आम्हाला दुःख होतं की आपण ज्ञानोबारायांसाठी ते आलेले आहेत ना आपण त्यांना नाही बोललं पाहिजे. पण व्यवस्थेसाठी मला बोलावं लागतं. आपण कधी माझ्या मुखातून एखादा शब्द गेला तर त्याला व्यवस्थेसाठी म्हणून तुम्ही क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे ज्ञानोबारायांच्या नावावर सर्व येतात महाराज. आपलं कर्तव्य आहे सेवा करणं. आपले तुम्हाला वाक्य सांगू तुम्ही येण्याच्या अगोदर आम्ही संडाससुद्धा धुतो तुमच्यासाठी. आम्ही सर्व स्वच्छता करून ठेवतो. आम्ही एवढंच म्हणतो आपल्या गुरुदेवांनी सांगितलं इथे येणारा आळंदीतला वारकरी हा भगवान श्री ज्ञानोबारायांचं स्वरूप म्हणून या ठिकाणी येतो. आपण त्यांची उपेक्षा करणं हे मनाला खूप नंतर त्रासदायक होतं. पण माझे मायबापो क्षमा करा आणि आपणच हा आश्रम आपला म्हणून सांभाळत जा. आणि कधी मुखातून एखादा शब्द गेला तर तोही तुम्ही आपला पुत्रच बोलला मुलगाच बोलला असं म्हणून आम्हाला क्षमा करत जा. पुढच्या वर्षीचं निमंत्रण त्याचं कारण आहे तुम्ही नसले ना इथे पैसा देणारे खूप मिळतात. एक जण सप्ताह करेल एक जणच इथला अख्खा सप्ताह करेल असेही लोक आहेत. परंतु सर्वांची शिदोरी वाटप करताना मधुकरी खाताना जी गोडवा येते ना ती एका घरचा स्वयंपाक खाताना गोड येत नाही. हो माझ्याकडे असे काही माणसं आहेत
की आम्हाला द्या, आम्ही 2-2 वर्ष करू. एक फॅक्टरीवाले साहेब ते म्हणले 3 वर्ष मी एकटा करतो. पण म्हटलं तुम्हाला 3 वर्ष एकटा करसाल, पण बाकीच्यांची शिदोरी एकत्र येणार नाही आहे. आणि बाकीच्याची शिदोरी एकत्र आली नाही तर त्याच्यामध्ये टेस्ट येणार नाही, रुची येणार नाही आहे. म्हणून सर्वांची शिदोरी एकत्र करून आपण हा उत्सव ज्ञानोबारायांचा संपन्न करत असतो. यामध्ये अन्नदाते अन्नदान देत आहेत, कीर्तनकार ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी या ठिकाणी येऊन कीर्तन करतात, गायक मंडळी गायन करतात, आदरणीय सर्व महाराज मंडळी. या जटाळे महाराजांना तुम्ही कितीही बोलतो बरं का, पण ते हसतच असतात, हसत असतात. तुम्ही काही बोला, आम्हाला नाही राग येत. पण ती गेल्यानंतर असं मलाच पुन्हा कधी वाटते, ते बिचारे गाव सोडून येत येतात, आपण कशाला बोललो असेल. पण होतं मग कधी असं. आम्हाला क्षमा करत जा महाराज. पुन्हा मी सांगेन, बाबा गेल्यानंतर मला खूप एकटं एकटं वाटतं इथे. पण जेव्हा सर्व समाज येतो तेव्हा असं वाटतं नाही, आपल्याला हे कार्य करण्यासाठी बाबांनी ठेवलेलं आहे. यांच्यासाठी आपला हा देह आपण बाबाच्या चरणावर ठेवलेला आहे. हो, इथल्या कार्यासाठी जर बाबांनी मला एक थोडंसं कार्य करायला सांगितलं असेल तर त्यांच्या शब्दासाठी या शरीराचं सर्वस्व समर्पण तिथं आहे आणि तुमच्या सर्वांची सेवा करायसाठी तयार आहे. हे थोडंसं रेकॉर्डिंग थांबा, पण एक बोलणं महत्त्वाचं आहे. रात्री वाघसाहेब म्हटले ॲडजस्ट होत नाही आहे, हे इथला खर्च आणि इथल्या पावत्या वगैरे ॲडजस्ट होत नाही. पावत्यावाले बी कोणी काही बोललं तरी तेही मनावर धरू जाऊ नका. तुम्हाला आतापर्यंतचा अनुभवच आहे, आम्ही बोलतच असतो आणि पुन्हा म्हणत असं जाऊ द्या तिकडे. एक आजी म्हटली माझ्याकडे 100 रुपयेच आहे. मी म्हटलं आजी ते देऊ नको, हे दर माझ्याकडनं 300 रुपये आणि पुढच्या वर्षी पुन्हा ये, कारण येर येराचेनी शोभती. पण हा उत्सव आपल्याला संपन्न करत असताना आपल्याला अर्थाची गरज आहे, म्हणून मागणी करावी लागते. यावर्षी जरी आपली जुळवाजुळव पूर्ण झाली नसेल पण तरी काळजी करू नका. भगवान श्री ज्ञानोबाराय कुठून ना कुठून तरी देतात, हा माझा दृढ विश्वास, हा माझा दृढ विश्वास आहे. हो, दृढ विश्वास आहे. 1 वर्षी पंक्तीचे आचार्याचा खर्च देणारे आलेच नव्हते आणि ते कुलकर्णी साहेब आले पुण्याचे RTO. एक कीर्तन ऐकलं त्यांनी एकादशीचं, आतमध्ये आले मला म्हटले ते आम्हाला काही देणगी द्यायची. ही ज्ञानोबारायचीच अलौकिकता सांगतो, हे पैशाचं सांगणं नाही आहे. मी म्हटलं आता हे देतील 1-2-3 हजार वगैरे वगैरे. मग ते देणारा दाता काही आला नाही, 60,000 रुपये देणारा. आणि मग त्यांनी सांगितलं मला राशी द्यायची, किती देऊ? म्हटलं तुम्हाला वाटेल ती द्या. आणि दुसऱ्या दिवशी त्रयोदशी होती. मला वाटते वावीकरांचं काय इंगळे महाराजांचं कीर्तन त्यांनी ऐकलं आणि त्याच दिवशी मला त्यांनी सांगितलं मला द्यायची. म्हटलं द्या, तुम्हाला काय द्यायची? पतंगे मामा त्यांनी खिशातून चेक काढला आणि 51,000 रुपयाचा चेक दिला मला. त्या दिवशी मी ठरवलं डोळे झाकून, या सोहळा करण्याला आपण फक्त निमित्त आहोत, ज्ञानोबारा बराबर तिथल्या तिथे व्यवस्था करतायत. त्यामुळे आपल्या इथला उत्सव आपण आहे याच वैभवात ठेवू, हो आहेच या प्रसन्नतेमध्ये ठेवू आणि तुमच्या सर्वांच्या एकोप्याने आपण भगवान श्री ज्ञानोबारायाचा समाधी सोहळा दरवर्षी अगदी प्रसन्नतेने संपन्नतेने साजरा करत जाऊ. मायबाप माफ करा आणि दरवर्षी येत जा. पुढच्या वर्षीच्या सोहळ्याचं निमंत्रण आजच या ठिकाणी देऊन टाकतो. पुढच्या वर्षी ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी सर्वांनी पंचमीला तिथं हजर राहायचं, कारण यावर्षी आपण सप्तमीला सुरुवात केला. पुढच्या वर्षीचा सप्ताह आपला षष्टीला सुरुवात होईल. षष्टी ते त्रयोदशीपर्यंत आपला उत्सव चालेल. हेच तुम्हाला निमंत्रण समजून पुढच्या वर्षी येती धावत प्रतिवर्षी या न्यायाने पुढच्या वर्षी या अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करून वाणीला पूर्णविराम देतो. काल्याचा फक्त अभंगच म्हणतो बरं का. आता बाबांच्या आवडीचा अभंग नाही, बाबांच्या आवडीचा अभंग. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, 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 नोहे बरा लौकिक. पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची
सांगता घरची कुटी खातील 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 तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी 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 पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ हे बरा लौकिक बरा लौकिक बरा लौकिक बरा लौकिक बरा लौकिक विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई 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 तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव प्रत्यक्ष पैठणी भट्टिकेला वाद बोलविला वेद मैशीपुत्रा संस्कृताची गाठी उकलून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवे नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे एक वेळा जाईजे अलंकापुरा धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव